साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा स्वामिनी मध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या, तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी, साड्यांची महाराणी. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मग काय श्रोते हो, कसा काय झाला दिवाळीचा फराळ? काय काय केलं फराळा? बाकी दिवाळीची मजा काय औरच. आता आज नरक चतुर्दशी. आधी आमच्या असंख्य श्रोत्यांना स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर प्रतिनिधींच्या घरी. अरे अरे जा रे, कोणीतरी फटाके वाजवा. बाबांची आंघोळ चाललीये ना. उदय, ये रे बाबा, माझ्या राजा. तेल लावते तुला, उठणं लावते. आणि हे बघ, आजी आजोबांना नमस्कार कर. आज नरक चतुर्दशी आहे ना. आजोबा आकाश कंदील लावतायत ना. ताई रांगोळी काढतीये. ताई, तुळशीपाशी जरा पंटी ठेव. हो, ठेवते. बर का कुमे, अगं आमच्या वेळी काय मजा असायची दिवाळीची. तो बंब तापायचा, त्यातलं ते गरम गरम पाणी पहाटेच्या गारव्यात कुडकुडत अंगावर घेण्यात काय मजा होती म्हणून सांगू. काय हो, आठवतंय का? काही सांगू नका. मजा कसली, आम्ही लहानच होतो की. झोपावंसं काय आम्हालाही वाटायचं. थंडी तर अशी होती की काय विचारू नका. उठायचा कंटाळा यायचा या उदय सारखा. पण काही म्हणा, हा उदय मोठा भाग्यवान. हल्लीच्या मुलांचं बरं आहे बर का, कसं कलाकारानं घेतात त्यांच्या. आम्हाला सकाळच्या थंडीत 2 दणके बसायचे पाठी आणि उघड्यावर उठणं बिटणं लावून सागर संगीत आंघोळ व्हायची. विचारते कोण आम्हाला. आणि असले इतके हे अत्याचारी पदार्थ तेव्हा नसायचे फराळाला. अगं तुला सांगतो सुनबाई, लाडू, चिवडा, चकली, कडबोळी अगदी सर्रास होत नसत वर्षभर. बर, आता म्हणजे काय, हवी तेव्हा दिवाळी. अरे उदय, ए सोन्या, उठतोस ना रे राजा. अरे उठ, आज तरी लवकर उठ. उठ बर, उठ 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 सोन्या. चल चल चल, लवकर आंघोळ कर. अरे फराळ करायचाय. उठ 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 बाबा. आजी, आजच्या दिवसाचं इतकं महत्व का ग? म्हणजे लवकर उठायचं. अगं आज अश्विन वद्य चतुर्दशी. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून अभ्यंग स्नान करावं. स्नानानंतर यमराजाला वंदन करून तिलांजली द्यावी. दुपारी ब्राह्मण भोजन, वस्त्रदान, प्रदोष काळी दीपदान, शिवपूजा, महाशिवरात्री पूजा आणि नक्त भोजन असा या व्रताचा विधी आहे बर का. आणि काही लोक या दिवशी पितृतर्पणही करतात, कळलं का? काहीतरी तिला शास्त्र सांगत बसू नकोस. बरं ऐकू आलं म्हणते मी आता. बघितलंस सुनबाई, बघितलंस कसे कान तिखटे तिकडचे. हवं तेव्हा अगदी अचूक ऐकू येत आहे. बर का कुमे, साधी पुराण कथा आहे ग या दिवसाची. काय? एक होतं प्राग ज्योतिष नगर बर का. तिथला राजा नरकासूर. त्याला वैष्णवास्त्र प्राप्त झालं आणि तो उन्मत्त झाला. वा बाबा, म्हणजे अगदी वर्तमान काळातली सेम कंडिशन. राजसत्ता उन्मत्त होणे. याचं आपलं सारखं राजकारणाचं कोडं पुढे दामटवत ठेवायचं. अहो नाही ते काय बाबा. ठेव ठेव बाबा. तर हा नरकासूर, त्याच्या अत्याचारानं प्रजा गांजली. तेव्हा आपला सर्वात चतुर देव कोण काय विचारता? कृष्ण. तर त्यानं नरकासुरावर स्वारी केली आणि त्यांनी धरून आणलेल्या त्याच्या बंदीशाळेतल्या 16,000 कन्यांची मुक्तता केली. ही घटना आजच्या दिवशीच घडली बर का. वाव, ग्रेट आजोबा. पण काही म्हणा, कृष्ण ग्रेटच. मग पुढे काय? काही नाही. मग नरकासुरानं कृष्णाकडे वर मागितला. काय? की आजच्या स्थितीला जो स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये.
आणि कृष्णानं त्याला तसा वर दिला. आणि तेव्हापासून आमच्या कपाळी मात्र अभ्यंग स्नान आलं. हो, आमच्या कपाळी आलं का? फराळाच्या वेळी बरं वाटतं ते. पण आमचा हा उदय, उठ रे राजा. कुणीतरी त्याला भोपाळी म्हणारे. उठी उठी गोपाळा, अरुणोदय झाला. उठा 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 उठा. काय आजी, कशाला उठवतेस त्याला? अगं काय लहान आहे का आता? आईला मदत नको करायला त्यांनी उठून? कुमे, तो मला मदत करणार? स्वप्नात ते WWF का काय ना, ते त्याची ठोसाठोशी करत असेल तो. नाही ते काय. उदय, आता मी तुला सांगते, तू उठतोस का नाही? अगं आई, काल काय एपिसोड झाला WWFचा. बघताना असं वाटलं की गुद्दे खाऊन खाऊन माझं अंग आंबलंय, सुजलंय. ए कुमे, काय ग चिवचिवाट चाललं होतं तुझा? भल्या पाटे आईला मदत करायची सोडून काय चाललं होतं तुझं? फोडू काय का आता ऍटम बॉम्ब? फोडू का? बाहेर जाऊन फोड. अरे अरे, दिवाळीच्या दिवशी तरी जरा शस्त्रसंधी करा. नाही ते काय. युद्धाची भाषा नको. हिंदुस्थान पाकिस्तान सुद्धा आता सलोख्यानं नांदू बघतायत रे बाबा. आणि आपल्या महात्मा गांधींनीही उपवासाचं महत्व सांगितलंय. काय बाबा, आहे ना लक्षात? अरे ते मला काय सांगतोस? मी तर या दिवाळीच्या फराळांच्या अगेन्स्टच आहे बाबा. अरे काय ते तळणीचे पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवणारे रे बाबा. अहो, तुमच्या पुढे हात जोडते. आज तरी ते आरोग्याचं लेक्चर नको. आनंदानं लेक्चर बाजी न करता फराळ कराल का आज? हो. आणि मी ना उद्योगिनीतर्फे कितीतरी नवीन पदार्थ आणलेत फराळाचे बाजारात या वर्षीच. बघा तरी, ही बघा, ही आहे ना, ही बिन काट्याची चकली. म्हणजे चकली करताना ना मोहन जरा कमीच घातले. आणि सासूबाई, हा आहे ना, हा प्रवासी चिवडा. म्हणजे तेलाचा अंश जरा कमीच. अगो बाई. आणि नेहमीची ती केशरी रंगाची जिलबी खाऊन अगदी कंटाळा आला असेल ना, तर त्या ठिकाणी ही गुलाबी जिलबी आणि गुलाबी. आणि स्त्री मुक्तीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या बायकांसाठी शंकरपाळ्यांऐवजी पार्वती पाळे. बस 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 बस. अगं, ही यादी आता पुरे. फराळाच्या आधीच पोटात गुरगुरायला लागलंय. अरे पण असे बोलत काय बसलायत? सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात का? आटपारे लवकर. कुमे, दिवे लाव बरं घरभर. अगं, घरातला अंधार बाहेर जाऊ दे. प्रकाशाचं साम्राज्य घरात येऊ दे रे देवा. बरं का? अहो ऐकलत का? यंत्र लावलंय, ऐकू येतंय, बोल. मग सांगा की. मी म्हणते फराळाला चला. सुनबाई, आधी तुझी ती उद्योगिनी का काय म्हणतेस ना, त्याचे सगळे पदार्थ वाढव सगळ्यांना. उदय, आजी येतो ग. एवढा ऍटम बॉम्ब त्या कुमेच्या कानापाशी फोडून आलोस बघ. उदय नो ऍटम बॉम्ब. कुमी म्हणते ते बरोबर आहे. पर्यावरणाचं भान राखत आणि मनातल्या आणि जनातल्या सर्व अंधकाराला पळवून देत म्हणूयात शुभ दीपावली. आजोबा, ही दिवाळी साजरी करणं खऱ्या अर्थाने कधीपासून सुरू झालं? कुमे, या सणाचा उगम बघ अगदी म्हणजे प्राचीन काळी झाला बरं का. म्हणजे आर्यांचं वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होतं. 6 महिन्यांची दीर्घ रात्र संपून 6 महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातल्या लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखं वाटलं असावं. बर. आणि त्यासाठी त्यांनी आनंद साजरा केला असावा. तोच हा दीपोत्सव. जरा अजून अवघड भाषेत सांगू का? अजून? आर्यांच्या 7 पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी, अग्रहायणी या 3 यज्ञांचं एकत्रीकरण करून त्याचं थोडं रूपांतर करून दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा असं म्हणतात. बरं. कुमे, तुला काही समजलं? मला तर बाई सगळं डोक्यावरनं गेलं. नाही जायचं, तुमच्या डोक्यावरूनच जायचं. सोपं आहे ना समजायला. काय बाबा? पार्वण हा पाकयज्ञ असतो पितरांसाठी. आश्वयुजी हा इंद्र, कृषी देवता आणि सीता यांच्यासाठी असायचा बरं का. अग्रहायणी हा संवत्सर समाप्तीचा याग असे. पण बाबा, काही लोकांची अशी श्रद्धा आहे की भगवान श्रीराम वनवास संपवून सीतेसह अयोध्येला आले, त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेनी जो साजरा केला ना, तोच हा दीपोत्सव.
आणि कुमे उदय तुम्हाला पुराणातली बळीची कथा माहितीये ना? बळीराजा फारच बलाढ्य झाला होता. त्यानं सर्व पृथ्वी जिंकून देवांना टाकलं बंदिवासात. मग विष्णूनं घेतला वामन अवतार आणि त्यांचा निपात केला. तेव्हा लोकांनी केला आनंद उत्सव, तोच हा दीपोत्सव. आई आमच्या कॉलेजमध्ये काल पार्टी होती ना, तेव्हा माझी एक जैन मैत्रीण सांगत होती की त्यांचे ते शेवटचे तीर्थंकर महावीर होते ना, तर ते महावीरांचं निर्वाण अश्विन अमावस्येला झालं. त्यावेळी सगळ्यांनी महावीराची पूजा करून दीपाराधना केली. कसली आराधना केली? अहो, दिव्यांची आराधना. ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे. आता आपण साधे दिवे लावूयात आणि सर्वत्र प्रकाशाचा उत्सव साजरा करूयात. आणि तेव्हापासूनच सगळेच जण दीपोत्सव साजरा करायला लागले. बर कुमे, दिवाळीच्या उगमाशी ही जीत जेते ही भावना आहे बर का. अगं शेवटी काय, फायटिंग इज मस्ट. लढाई पाहिजेच पाहिजे. सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला म्हणे. हो बर का उदय, लढाई नाही, जिंकणं नाही, हारणं नाही, मग त्याला जगणं कसलं म्हणायचं. जीवनात लढाई हवीच. छोटी छोटी लढाई ही आयुष्यात रंग आणते, रंग भरते. काय हो, तुमचं काय मत आहे? कानात यंत्र घातलं वाटतं. तरीच अधून मधून भांडत असता होय माझ्याशी आजी. आणि बरं का कुमे, आणखीन एक कथा आहे. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेक समारंभानंतर जो दीपोत्सव साजरा केला गेला तो आज तागायत चालू आहे. आणि वा 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 वा, मला अगदी सांस्कृतिक इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतंय. खरंच. आता पुरे झाला तो इतिहास. मी आपली इथे एकटी राबती झालं. इथे कुणी मला मदतीलाही नाहीये. उद्योगिनीचे आकाशकंदील आजच पोचवायला पाहिजे. फराळाचे पदार्थही आजच करून झाले पाहिजेत. पॅकिंग व्हायला पाहिजे. ऑर्डरी घरी पोहोचवल्या पाहिजेत. किती काम आहेत. आणि इथे बघा काय, हातावर हात ठेवून छान गप्पा चालल्यात दिवाळीच्या. आई अगं सूनबाई, तुझ्या उद्योगशीलतेबद्दल काही शंकाच नाहीये. अगं अख्ख्या कॉलनीत तुझ्या इतकी उद्योगशील बाई दिसायची नाही. म्हणून म्हणतो आम्ही आहोतच भाग्यवान. म्हणजे काय, बरोबर आहे. अख्ख्या कॉलनीमध्ये काय बाबा, अख्ख्या पुण्यात म्हणा, अख्ख्या जगात म्हणा. आता बस नाही, हिशोबाचा मात्र जरा थोडासा गोंधळ असतो. तुम्ही पण ना घसरलात माझ्या हिशोबीपणावर. पण मला ह्यावेळी बघाच तुम्ही, अगदी चोख हिशोब ठेवलाय मी सगळा. वाटलं काय. आणि उद्योगिनीच्या आकाश कंदिलाला तर इतकी चांगली मागणी आहे बाजारात. अरे वा, क्या बात आहे. कुमे, उदय, जरा इकडे या बघू. काय हे बघा, आपल्या घरी जो आपण फराळ केलाय ना, आणि तुम्ही जे फटाके उडवणार आहात ते सगळं एकत्र करा. आणि त्यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवा. कुणासाठी? आपल्या घरी जे काम करतात ना त्यांच्यासाठी. आणि आई, त्यांना ते बोनस वगैरे सुद्धा सगळं आजच मिळालं पाहिजे बरं का. आणि उद्या सकाळचा फराळही आजच्या आजच त्यांच्या हातात जायला हवा बघ. आता आपल्या आजीबाई जरा मुद्द्याचं बोलल्या. काय रे, आपण जसा दिवाळीचा आनंद घेतो तसाच तो त्यांना घेता आला पाहिजे. आणि वेळेवरतीही घेता आला पाहिजे. अगदी बरोबर आहे. अरे, आपल्या घरी काम करणाऱ्यांचं मन खरं मोठं म्हटलं पाहिजे. दिवाळी मसाला मिक्स धमाका. लेखन डॉक्टर माधवी वैद्य. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. सहभागी कलावंत ऋषसेन दाभोळकर, मानसी लोणकर, माधवी सोमण, निमिष तोटे, वृषाली पटवर्धन आणि सुहास कुलकर्णी. निर्मिती संयोजन शेखर काळे. साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. सणांच्या राजाचं स्वागत साड्यांच्या महाराणीने. दिवाळी सण मोठा, स्वामिनीमध्ये साड्यांना नाही तोटा. पैठणी, प्युअर सिल्क, बनारसी आणि नऊवारी, जरीच्या काठपदराच्या किंवा डिझायनर साड्या, तुम्हाला जे आवडतं ते इथे नक्कीच मिळतं. चोखंदळ महिलांच्या पसंतीचं साड्यांसाठी एकच नाव, स्वामिनी, साड्यांची महाराणी. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.